चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण आज 2023 या वर्षामधले महत्त्वाचे 35 करंट अफेअर्सचे प्रश्न रिवाइज करणार आहोत। सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया या देशाने नुकतेच खालीलपैकी कोणाला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित केला आहे किंवा हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रतन टाटा। 2023 या वर्षामध्ये ऑस्ट्रेलिया या देशाने ऑस्ट्रेलियाचा नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, हा पुरस्कार रतन टाटा यांना देऊन सन्मानित केलेला आहे। हा व्यापार त्यांना किंवा रतन टाटा यांना ऑस्ट्रेलिया भारत संबंध, विशेषतः व्यापार, गुंतवणूक व परोपकार यासाठी हा पुरस्कार यांना देऊन सन्मानित केलेला आहे। त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर लिक्विड मिरर टेलिस्कोपचं उद्घाटन नुकतंच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड। भारताचे केंद्रीय मंत्री आहेत जितेंद्र सिंह यांनी नुकतंच आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटरच्या आंतरराष्ट्रीय लिक्विड मिररचं उद्घाटन जे आहे ते या उत्तराखंड या राज्यामध्ये देवस्थळ या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड हे याचं बरोबर उत्तर असेल। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने रोजगार नोंदणीसाठी नुकतंच झार नियोजन नावाचं पोर्टल लॉन्च केलं आहे? तर हे झार नियोजन नावाचं पोर्टल झारखंड या राज्य सरकारने लॉन्च केले। का लॉन्च केले? तर हे राज्यामध्ये रोजगार नोंदणीसाठी केलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 झारखंड हे याचं बरोबर उत्तर असेल। कोणता दिवस जागतिक कविता दिन वर्ल्ड पोएम डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 मार्च। 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो आणि 2023 या वर्षामध्ये हा दिवस ऑलवेज बी अ पोएट इव्हन इन प्रोज या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे। पहिल्यांदा हा दिवस 2000 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता। खालीलपैकी कोणता दिवस जागतिक क्षयरोग दिन किंवा जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 मार्च। 24 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो। का तर 1882 या वर्षी याच दिवशी किंवा 24 मार्च 1882 या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला होता। यामुळे दरवर्षी हा 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विमेन अँड मेन इन इंडिया 2022 या अहवालानुसार 2026 पर्यंत भारतातील लिंग गुणोत्तर किती असणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 952। त्यानंतर कोणता देश नुकताच नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनला आहे? नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक, आणि या बँकेचा नुकताच नवीन सदस्य देश बनलेला आहे इजिप्त हा देश। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इजिप्त हे याचं बरोबर उत्तर असेल। या नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ब्रिक्स या संघटनेने केलेली आहे। पर्याय क्रमांक 1 इजिप्त हे याचं बरोबर उत्तर असेल। नेक्स्ट, किंवा ही नवीन विकास बँक जी आहे हिला इंग्लिशमध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं आणि संघटना आहे ब्रिक्स नावाची BRICS। ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे आणि या संघटनेचं मुख्यालय कुठे विचारलं तर मुख्यालय असेल शांघाय, चीन या ठिकाणी। आणि याच संघटनेकडून ही जी बँक आहे न्यू विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट ही स्थापन झाली होती आणि या बँकेचा आता नवीन सदस्य देश बनलेला आहे इजिप्त हा देश। नेक्स्ट, डॉक्टर तपन सैकिया यांना नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आहे? तर यांना आसाम या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर तपन सैकिया यांना। त्यानंतर खालीलपैकी कोणाची नुकतीच अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अमेरिकेचे भारतामधले नवीन राजदूत म्हणून नुकतीच एरिक गार्सेटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच 2023च्या एबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? 2023 या वर्षाचा एबेल पुरस्कार हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं विचारलेलं आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लुईस एंजेल कॅफेरेली यांना 2023 या वर्षाचा एबेल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। एबेल पुरस्कार हा पुरस्कार जो आहे तो
प्राप्त सुरू कसा झाला तो झाला 2003 मध्ये सुरू. याला मॅथमॅटिक्स मधला नोबेल म्हटलं जातं आणि हा पुरस्कार 2007 मध्ये श्रीनिवास NR वर्धन यांना दिला होता आणि ते पहिले व एकमेव भारतीय व्यक्ती आहेत नोबेल पुरस्काराने सन्मानित होणारे. उत्तर असेल आपलं 2023चा नोबेल पुरस्कार जो आहे तो लुईस एंजल कॅफेरेल यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेले गॉर्डन मुरे कोणत्या कंपनीचे सहसंस्थापक होते? हे होते ते गॉर्डन मुरे आणि हे इंटेल पर्याय क्रमांक 4 या कंपनीचे सहसंस्थापक होते. यांचं 2023 मध्ये वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे. नुकतेच प्रकाशित झालेले वॉर अँड वुमन नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे? हे पुस्तक डॉक्टर M.A. हसन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आशियाई हॉकी महासंघाने नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या हॉकी संघटनेला बेस्ट ऑर्गनायझर अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? तर आशियाई हॉकी महासंघाने हा बेस्ट ऑर्गनायझर अवॉर्ड हा पुरस्कार भारताच्या हॉकी संघटनेला देऊन सन्मानित केले. इंडियन हॉकी म्हणजे भारताच्या हॉकी संघटना हिला हा पुरस्कार दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, पहिली विमेन्स IPL 2023 कोणत्या संघाने जिंकली आहे? महिलांची पहिली IPL जी आहे ती मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. नुकतेच वयाच्या 88 वर्षी निधन झालेले अभय छाजलानी कोण होते? तर अभय छाजलानी जे आहेत ते प्रसिद्ध पत्रकार होते. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. यांचं वयाच्या 88 वर्षी 2023 मध्ये निधन झालेलं आहे. खालीलपैकी कोणाला केरळचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे? केरळचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे केरळ ज्योती नावाचा आणि हा पुरस्कार जो आहे तो केरळ सरकारने M.T. वासुदेवन यांना देऊन सन्मानित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 M.T. वासुदेवन हे याचं बरोबर उत्तर असेल. हे येते M.T. वासुदेवन यांना हा केरळचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे केरळ सरकारने. त्यानंतर खालीलपैकी कोणाची नुकतीच नवीन विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? नवीन विकास बँक म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत डिल्मा रुसे. पर्याय क्रमांक 4. 15 ते 26 मार्च 2023 या कालावधीमध्ये आयोजित IBA जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 4. एकूण 4 सुवर्ण पदक जिंकली भारताने या IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये. सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हे दोघेही भारताचे बॅडमिंटन पट्टू आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकणारी महिला म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निखत जरीन ही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. पहिली कोण होती? पहिली होती मेरी कोम. हे लक्षात ठेवा, पहिली होती मेरी कोम आणि आता दुसरी महिला ठरलेली ही निखत जरीन. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची नुकतीच अमेरिकेतील कनेक्टिकट या राज्याच्या सहाय्यक पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय वंशाच्या शीख महिला आहेत मनप्रीत कोलोन नावाच्या. यांची नुकतीच अमेरिकेतील कनेक्टिकट या राज्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे आणि या पदावर त्या पहिल्याच आशियाई महिला ठरलेल्या आहेत. जागतिक युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये आकांक्षा व्यवहारेने कोणते पदक जिंकले आहे? या जागतिक युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये आकांक्षा व्यवहारेने 45 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच मोरेइल नावाची किंवा माशाची नवीन प्रजाती शोधली? नाव काय माशाचं? नाव आहे मोरेइल आणि ही प्रजाती भारतीय कृषी संशोधन परिषदे शास्त्रज्ञांनी नुकतीच तामिळनाडूमध्ये शोधलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणाला वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे? जम्मू काश्मीरची आलिया मीर हिला या वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 ने सन्मानित केलेला आहे. का केले? तर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केलेल्या कामगिरीची दखल म्हणून हिला हा पुरस्कार दिलेला आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतेच मां शारदा मंदिराचं उद्घाटन केलं आहे? याचं उद्घाटन जम्मू काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये याचं उद्घाटन कुपवारा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर गुलाब नबी आझाद यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? गुलाब नबी आझाद हे 2023 मध्ये बरेच चर्चेमध्ये राहिले होते. गुलाब नबी आझाद यांची एक ऑटोबायोग्राफी प्रसिद्ध झाली होती, नाव आहे आझाद नावाची, यामुळे हे चर्चेमध्ये होते. गुलाब नबी आझाद जे आहेत यांना 2022 या वर्षामध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. ते जम्मू काश्मीरचे 7वे सीएम किंवा मुख्यमंत्री होते 2005 ते 2008 या कालावधीमध्ये. त्यानंतर 2009 ते 14 दरम्यान ते भारताचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राहिलेले आहेत. 2014 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2022 मध्ये यांना पद्मभूषण दिला होता. 2022 मध्ये ज्यांनी आपला पक्ष काढला होता त्याचं नाव होतं डेमोक्रेटिक आझाद पार्टी नावाचं, हे देखील लक्षात ठेवा. नंतर नाव बदललं होतं, बदलून डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी ठेवलं होतं आणि 1980 ते 84 पर्यंत ते लोकसभा निवडणूक त्यांनी जी आहे ती महाराष्ट्रातील वाशिम मतदारसंघातून जिंकली होती. वाशिम हे देखील ठेवा. हे गुलाब नबी आझाद जे आहे त्यांचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? तो आहे वाशिम, महाराष्ट्रामधला वाशिम. नेक्स्ट, टेक्सास विद्यापीठाने खालीलपैकी कोणाला नुकतंच लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केलं आहे? टेक्सास विद्यापीठ अमेरिकेमधले विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाने लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हा पुरस्कार नवीन जिंदाल यांना देऊन सन्मानित केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने नुकतीच ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या राज्याचे कोषाधिकारी म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे डॅनियल मुखे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्स हे अंतर पार करणारे पहिले व्यक्ती कोण बनलेले? ते बनलेले IPS अधिकारी कृष्ण प्रकाश. पर्याय क्रमांक 1. दुधात होणारी भेसळ ओळखण्यासाठी कोणत्या संस्थेने उपकरण विकसित केलेलं आहे? हे उपकरण IIT मद्रास या संस्थेनं विकसित केलेलं आहे. दुधात होणारी भेसळ ओळखणे या उद्देशाने. असोचॅम या संघटनेचे नवीन अध्यक्ष कोण बनले? ते बनलेले आहेत अजय सिंह. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. अजय सिंह हे असोचॅम या संघटनेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर ISSF वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत? या स्पर्धेमध्ये भारताने 7 पदकांची कमाई केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 7 हे याचं बरोबर उत्तर असेल. नासाने नुकतीच खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची मून टू मार्स या उपक्रमाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमित क्षत्रिय. नासाने अमित क्षत्रिय या भारतीय वंशाच्या व्यक्तीची मून टू मार्स या उपक्रमाच्या प्रमुख पदावर नियुक्ती केलेली आहे. हे ते अमित क्षत्रिय. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलंय किंवा पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली आहे? ही जिंकलेली आहे प्रतीक्षा बागडीन. ही आहे ती प्रतीक्षा बागडी आणि ही महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे. सलीम दुरानी यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? सलीम दुरानी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेलच समीर दुरानी जे आहेत हे क्रीडा या क्षेत्राशी संबंधित होते, एक क्रिकेटर होते. पर्याय क्रमांक 1 सलीम दुरानी जे आहेत ते क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहेत. हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट मध्ये द्यायचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अझरबैजान व कोणत्या देशाला नुकतंच मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलं आहे? ऑप्शन्स आहेत अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान की तुर्कमेनिस्तान. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्स मध्ये द्यायचं आहे.